Audio Jungle. न्यूज मराठी 20/7 मधून निलेश कर्मकर यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी। आज जे घाटंजीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, तर आपण त्यातले जे सर आहे तर उपाध्यक्ष कमिटीचे, तर आपण त्या सरांना विचारू की आजचे जे कार्यक्रम जे ठरवला आहे आणि आज जे कार्यक्रम होणार आहे याच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया आणि आज कोणाला त्यांनी इन्व्हाइट केलेलं आहे आणि कोण येणार आहे। नमस्कार सर, तुमचं नाव? नमस्कार, मी विक्की भाऊ वानकर बोलतो घाटंजीमधून। आणि कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे खूप कमी दिवसामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेडे विभागातला बरेचसे लोक या घटनाकार उत्सव समिती तालुका घाटंजीमध्ये जोडलेले आहे। आणि या लोकांनी खूप मेहनत करून, परिश्रम घेऊन, खूप मेहनत करून शेवटी एक टाईम जेवण करून सुद्धा या कार्यक्रमाला सपोर्ट करून बरेचसे कार्यकर्ते आहे। माझे ज्येष्ठ मित्र सागर भाऊ वाकोडे आणि आतिश भाऊ मंडपे, रोहित भाऊ बागेश्वर आणि अंबोरे साहेब आणि अत्यंत इथे जवळचे काही मित्र राहुल भाऊ बुजाडे, प्रशिक भाऊ लढे, रोहित भाऊ मुनेश्वर आणि नितीन भाऊ, निखिल भाऊ मुनेश्वर आणि खास माझे मित्र ज्येष्ठ ज्यांनी सर्वात मोठा वाटा जर योगदान जर दिलं असेल याच्यामध्ये तर गौतम भाऊ घरडे यांनी या कार्यक्रमाला खूप मोठं योगदान दिलं आहे। आणि मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पूर्ण गोष्टीमध्ये घाटंजी घटनाकार उत्सव समिती या समितीला खूप मोठं योगदान दिलेलं आहे भाऊनी। आणि या माध्यमातून आज आम्ही हे कार्यक्रम घेत आहोत। आता थोड्याच वेळात हा कार्यक्रम मला असं वाटते सुरू होईल। आणि हा कार्यक्रम मला असं वाटते की जवळपास लॉकडाऊन नंतर पहिल्यांदा आम्ही घाटंजी घटनाकार उत्सव समिती तालुका घाटंजी याच्या वतीने पहिल्यांदा आम्ही हा प्रोग्राम घेत आहोत। आणि हा कार्यक्रम खूप सुंदर व्हावा आणि अत्यंत चांगला व्हावा अशी अपेक्षा करतो। आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम। तर सर, आज कार्यक्रमासाठी जे बोलावलेलं आहे तर हे कोणाला बोलावलं आहे तुम्ही? कार्यक्रमाला तर सर प्रत्येकाची उपस्थिती आपण ठेवली होती, जसं काही खासदार, आमदार, नगरसेवक इत्यादी मानवाईक व्यक्तीला आम्ही इथपर्यंत बोलवलं होतं। पण काही जणांचा इव्हेंट वेगवेगळा असल्यामुळे काही जण येऊ शकले, काही जण नाही येऊ शकले। तरी आपण जेवढे या मंचावर उपस्थित आज झाले होते होणार आहे त्याचं स्वागत केलेलं आहे। सर, जे गायक, तर सर आज जे गायक लोक इथे येणार आहे तर कोण आहे गायक लोक? महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांना मला असं वाटतं की आर्णी पांडकोडा म्हणजे आजूबाजूच्या कोणत्याही तालुक्यामध्ये आजपर्यंत तरी मॅडमची एंट्री झाली नाही कडूबाई खरातची। पहिल्यांदा आपण प्रयत्न केला आहे, स्वबळावर प्रयत्न केला आहे आणि समाजाने खूप सपोर्ट केलेला आहे। आणि या माध्यमातून हा कार्यक्रम आपण घडवून आणत आहोत। आणि ठीक आहे, तर सर एक अनुभव येते आणि आलेला आहे। जसं आता खेडे विभाग आज तुम्हाला समजा नागरिकांना प्रत्येक उद्योगवाचक, उपासिका किंवा माझे मित्रपरिवार सर्वांनी सपोर्ट केलेला आहे कार्यक्रमाला। पण 90% मला असं वाटतं की बा खेडे विभागातून मला खूप जास्त सपोर्ट मिळाला आहे। आणि शहरी विभागामध्ये थोडंसं निगेटिव्ह थिंकिंग होती आमच्याबद्दल, कारण कसं आम्ही पॉम्पलेटमध्ये जेव्हा आपल्याला शहराच्या ठिकाणी एखादा प्रोग्राम घ्यायचा आहे तेव्हा आपल्याला बऱ्याचशा गोष्टी फेस करावं लागेल। फेस म्हणजे जागेपासून तर परमिशनपासून तर बऱ्याचशा गोष्टीचा जो विषय असतो हा फेस करावा लागला आम्हाला। त्यामुळं मला असं वाटलं का अशा काही मानवाईक लोकांची जर आपण नावं आपल्या बॅनरमध्ये किंवा पॉम्पलेटमध्ये छापले तर आपल्याला थोडंसं तकलीफ कमी होईल। लोकांकडे ज्या घरी 2-2, 3-3 नोकऱ्या असल्या अशा घरी सुद्धा मी दिलेलो आहोत। मला काही गोष्टीमध्ये निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे। आता मी नाव तर नाही घेऊ शकत अशा ठिकाणी, पण कसं आहे प्रत्येक व्यक्ती असा विचारत होता की बा या कार्यक्रमाचं आम्हाला आउटपुट काय नाही। पण त्यांना हे गोष्ट नाही समजली की बा आपण एक घटनाकार उत्सव समिती तालुका घाटंजी याच्या वतीने सुरुवात आपण केलेली आहे। पूर्ण तालुक्यातले लोक जोडले आहे। मला असं वाटतं की अंदाजे 109 गावं या तालुक्यामध्ये येऊ शकते घाटंजीमध्ये। याच्यामध्ये आम्ही प्रयोग केलेला आहे। दादा, आम्ही जी आमची टीम होती, आमच्या टीमने जवळपास 50 गावं आम्ही या 12 ते 13 दिवसामध्ये 50 ते 60 गावं फिरू शकलो आहे। आणि त्याच्यामध्ये आम्ही जे काही धम्मदान जमा केलेलं आहे
हे खूप मोठं आम्हाला योगदान आहे. शहरी भागामध्ये आम्हाला खूप तकलीफ म्हणजे खूप तकलीफ केली. कारण कसं आहे, शहरी भागामध्ये एज्युकेटेड लोक असल्यामुळे जास्तीत जास्त, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की शहरी विभागामध्ये आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तकलीफ झालेली आहे. हर घरी गेल्याच्या नंतर कोणी कसं आहे, प्रत्येक समाज बांधवाचं किंवा बौद्ध उपासिकाचं असं आहे की त्यांनी वैयक्तिक ओपिनियन मांडू शकतो. आणि वैयक्तिक ओपिनियन ऐकून घेण्याची पात्रता सुद्धा आमच्यामध्ये होती. प्रत्येकाने वेगवेगळ्या भाषेत बोललेलं आहे. कोणी काय बोलले, आता त्या विषयावर बोलण्यात काही विशेष हे नाही आहे. पण सहकार्य शहरातून थोडं बहुत मिळालेलं आहे, पण 90% मला असं वाटतं की खेडे विभागातून सहकार्य मला खूप मिळालेलं आहे. धन्यवाद सर. मॅडम आले आहेत का? हां, मॅडम आज सकाळी मला असं वाटतं 9:30 वाजता मी त्यांना पिकअप केला आहे आणि विश्रामगृहामध्ये ठेवलेला आहे. त्यांची सर्व गोष्टीची सुविधा करून दिलेली आहे. मला असं वाटतं की कार्यक्रम वेळेत चालू होईल आणि खूप सुंदर प्रोग्राम होईल. कारण मला असं वाटतं लॉकडाऊनच्या नंतर पहिल्यांदा आपण एवढा मोठा इव्हेंट आपल्या घाटंजीमध्ये महाराष्ट्राच्या प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांना आपण, मला असं वाटतं की 8 ते 10 वर्षाच्या डिफरन्समध्ये हा एवढा मोठा प्रोग्राम घाटंजी तालुका या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही घेतला. तर धन्यवाद सर. तर आता आपण जाऊ सर मॅडमकडे भेटायला. आणि फर्स्ट टाइम कडूबाई खरात ताई, आपल्या गायन प्रवासाची सुरुवात कशी झाली? खरोखर तर सगळ्याला माझा जय भीम, नमोबुद्धाय, जय शिवराय, जय अण्णा. तुमच्या चॅनलचे अभिनंदन. काय नाव तुमच्या चॅनलचं? न्यूज मराठी 24. न्यूज मराठी. तुमच्या चॅनलचं अभिनंदन करते की मला तुम्ही संधी दिली या ठिकाणी बोलायची. खरोखर तर तुमच्या आमच्या प्रेमाच्या गाठी बाबासाहेबाच्या अवघाने, शिवरायाच्या अवघाने घडून आणल्या. खरोखर त्यांचे अभिनंदन तुमचं सर. घाटंजीमध्ये प्रथमच तुम्ही आलात. इथे येऊन आणि इथल्या श्रोत्यांना भेटून तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. आम्ही जेव्हा आलो ना, सकाळचं आलो आम्ही, पण आमच्या ताईनं ते सगळे लोक होते, सगळे आम्हाला चांगले बोलले. आमची जेवा खावाची व्यवस्था सगळ्या कलाकारांची चांगली केली. त्यांना बी धन्यवाद. तुमच्या मते भीम गीतांचे हे मनोरंजन आहे की एक प्रबोधन करण्याचं माध्यम आहे? मी प्रबोधनच करते की सगळ्याला आपल्याला माणसाला माणसं जोडायचे. बाबासाहेबाचे गाणे, शिवरायाचे गाणे, अण्णाभाऊ साठेचे गाणे आणि महात्मा फुलेचे, मा सावित्रीचे, असं प्रबोधन करूच. आणि आपल्या महिलांना सांगते की सगळं जसं माणसाला माणसं जोडले पाहिजे, सगळ्यांनी एक झालं पाहिजे. महाराष्ट्र म्हणजे ही पवित्र भूमी. आपलं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो, अनेक देवदेवता आले, सगळ्याचा आपला जन्म आहे महाराष्ट्र झाला. महाराष्ट्राची या पवित्र भूमीला कोणती डागणी लागावं, मी असा कार्यक्रम करते. सार्वजनिक कार्यक्रम माझा. हा, वादाचा कोणताही कार्यक्रम नाही. थँक्यू मॅडम. आमच्या TV चॅनलच्या माध्यमातून तुम्ही लोकांना काय संदेश द्याल? मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून असं सांगेन की जे पाहतात तुमचं चॅनल, जे चांगलं असलं ते पाहायचं. व्यवस्थित की डोक्यात उजेड पडला पाहिजे. आमच्या मुलीनं बी मा सावित्रीची मालिका आहे, आणखीन बरेच अशा मालिका आहेत. छत्रपती शिवरायाची आहे, आणि बाबासाहेबाची मालिका चालू आहे, सावित्रीची मालिका चालू आहे, माझी जाऊची आहे. असं जर पाहिलं तर आपलं चॅनल बी पुढं जातं आहे. आणि शिक्षण सगळं महिलाला बी आलं पाहिजेत. सरांचे पायासारखं असलं ते पाहायचं. पुन्हा तुमच्या चॅनलचे मी अभिनंदन करते. धन्यवाद मॅडम. तर आता यांना तुम्ही इथे बोलवलं आहे घाटंजीत, तर मॅडमबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे? कडू मॅडमबद्दल बोलायचं झालं तर संगीतातून सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आपल्या भारतीय नारीचं स्वरूप आम्हाला कडू मॅडमच्या स्वरूपात दिसत आहे. आणि आपले घाटंजीकरांनी त्यांच्याकडून या प्रबोधनाचा अतिशय चांगला लाभ घ्यावा अशी सगळे घाटंजीवासियांना विनंती. धन्यवाद सर. तशी माहितीसाठी भीमगीत संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांचं आगमन झालेलं आहे. कृपया सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा. आजचा हा कार्यक्रम फक्त मनोरंजन नसून विचाराचा व स्वाभिमानाचा जागर आहे. मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन होत आहे.
मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावर आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. हॅलो, प्रियाताई शिंदे तोडसाम यांचं स्वागत सावंतभाऊ मुनीश्वर करतील. गजरात आदरणीय तोडूबाई खराताई यांचं स्वागत करायचं आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गाण्यांचा आणि त्यांच्या विचारांचा सर्वत्र प्रचार प्रसार होतो. अशा संगीत गायिका
Audio Jungle.